आता थेट जाणार आहोत नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून तपोवन इथल्या वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करण्यात येते। त्याची थेट दृश्य आपण बघताय। नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। तपोवन इथल्या वृक्षतोडी संदर्भात हे आंदोलन करण्यात येते, त्याला विरोध करण्यात येतो। त्यामुळे या मुद्द्यावरून आता महायुतीमध्येच मतांतर असल्याचं बघायला मिळते, कारण सरकारकडून या वृक्षतोडीच्या अनुषंगाने पावलं टाकण्यात येत आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र आंदोलन करण्यात येते। आता मध्ये फलक घेऊन हे आंदोलन करण्यात येते आणि आग्रही मागणी आहे की तपोवनातली वृक्षतोड व्हायला नको, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा अशा आशयाचे फलक घेऊन हे आंदोलन करण्यात येते। त्याला आमचा विरोध आहे, कारण मागे जेवढं खुली जागा नाशिकमध्ये आहे, पण कारण नसतं हे झाडं तोडून कुणाला तरी एखाद्या आजूबाजूची जागा करायची त्यासाठी उद्देश आहे, त्याला आमचा विरोध आहे। खरं तर आमच्या सांस्कृतिकाने घेतलेला निर्णय त्याला आमचा विरोध शुभम बोडके आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। शुभम, एकीकडे सरकारमधीलच एक पक्ष आता अशा प्रकारे आंदोलनामध्ये उतरलेला आहे, नेमकं काय आहे आंदोलकांचं म्हणणं? नक्कीच, खरं तर सरकारमधीलच हा पक्ष आहे शिवसेना शिंदे यांचा, आणि हेच आता या ठिकाणी या साधुग्रामसाठी जी जागा आहे तपोवनातील त्या ठिकाणची 1800 झाडं तोडण्याचा निर्णय होतोय, त्या विरोधात आंदोलन करते। खरं तर नाशिकमध्ये अनेक सामाजिक संस्था, अभिनेते, त्यासोबत अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या वृक्षतोडीला विरोध दर्शवण्यात आलेला होता। मात्र आता राजकीय जे पक्ष आहेत ते देखील या वृक्षतोडीच्या विरोधात एकवट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर कुंभमेळा मंत्री असले गिरीश महाजन यांनी आज या ठिकाणी नाशिकच्या ज्या ठिकाणी हे वृक्ष रोपण जे पुढे होणार आहे, ज्या ठिकाणी हे 1800 झाडं तोडली जाणार आहे आणि 18,000 झाडे लावण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्या ठिकाणी काही प्रमाणात पाहणीसाठी त्या ठिकाणी जात असताना हे सगळे शिवसैनिक हे तपोवनामध्ये आलेले आहेत। त्यामुळे दोन्ही पक्षांमधला हा जो संघर्ष आहे वृक्षतोडीच्या विरोधातला तो समोर येताना पाहायला मिळतो। आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी या आंदोलकांकडनं ज्या कुऱ्हाड होत्या हातामध्ये त्या जाळून निषेध नोंदवला जातोय। हरित कुंभ हवा, हत्यारा किंवा जो विकास आहे तो नको, अशा घोषणा देखील शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी देताना पाहायला मिळते। आपलं खरंय शुभम, आपण बघतोय या दृश्यांमध्ये तपोवनातल्या वृक्षतोडीला शिंदेच्या शिवसेनेने आता प्रखर विरोध केलेला बघायला मिळतोय आणि कुऱ्हाडी, कोयते यांचा जाळून निषेध करण्यात येतोय। तपोवनातली वृक्षतोड व्हायला नको यासाठी शिंदेची शिवसेना आग्रही आहे। तपोवन वाचवा, नाशिक वाचवा अशा आशयाच्या घोषणा देखील देण्यात येत आहेत आणि शिंदेची शिवसेना आक्रमक झालेली आहे। शुभम, आपण तिकडच्या आंदोलकांशी काही संवाद साधू शकतो? त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, पुढची पावलं त्यांची काय असणार आहेत या संदर्भात बोलू शकतो त्यांच्याशी? काही आंदोलन देखील आपण केलं आहे। काय आपली मागणी? नाशिक शहरामधील जे 1800 झाड तुटत आहेत त्याच्यासाठी आम्ही शिवसैनिक रस्त्यावर उतरलो आहोत। एकही झाड तुटणार नाही। आज जे काय आम्ही नाही का प्रतिकात्मक कुऱ्हाड झालेली आहे, करुवात झालेली आहे, कुठलं झाड तुटणार नाही। खरं तर काही आणखी शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, ते देखील या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो। काय आपली मागणी आहे? आपण सत्तेमध्ये आहात आणि या संदर्भात आपण आता आम्ही प्रशासनाला एवढंच सांगतो आहोत की गेल्या 33 वर्षाचा करार नाही, आपण ही जागा कोणाला देण्यासाठी जो काही उद्योग चालू आहे तो थांबवला पाहिजे। तसं 1800 झाडं जे तोडताय ते झाडं तोडण्यात येऊ नये ही शिवसेनेची मागणी आहे।
खरं तर कुंभमेळा मंत्री असलेले गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे की जे झाडं या ठिकाणची तोडली जाणार आहे, पर्यायी जागेच्या ठिकाणी 18,000 जी झाडं लावली जाईल त्या ठिकाणी असे पाणी करताना आपण या ठिकाणी आंदोलन करतात. मुळात आपल्याला माहिती आहे की प्रशासन कुठंतरी या मंत्र्यांचं दिशाभूल करत आहे. या शहरात लावलेली 100 झाडं तरी पुनर्वसन झालं का हे आम्हाला इथे दाखवावे. मी तुम्हाला सांगतो ही फक्त धुळपेक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.